रात्री झोपल्यावरती तुमच्या पायात अचानक गोळा येतो का आणि यामुळे खूप तीव्र वेदना व्हायला लागतात का? अशा वेळेस नेमकं काय करावं हेच तुम्हाला सुचत नाही का? मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण पायांना गोळे येण्याच्या त्रासावरती नेमके उपाय काय करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत। काही दिवसांपूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये पायांमध्ये गोळे येण्याची कारणं नेमकी कोणती हे आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आणि या व्हिडिओमध्ये तुमच्या पायांमध्ये जर सतत गोळे येत असतील तर त्यावर उपाय नेमके करावेत हे आपण जाणून घेणार आहोत। नंबर 1, सर्वप्रथम आपल्याला पायामध्ये गोळे का येतात हे समजून घेणं गरजेचं आहे। जर ते विशिष्ट जीवनशैलीमुळे येत असतील तर त्यात बदल करणं गरजेचं असतं, आणि जर ते कोणत्या आजाराशी संबंधित असतील तर तशा तपासण्या होणं आणि औषध उपचार होणं गरजेचं आहे। हा त्रास जर शरीरातील कॅल्शियम कमी असल्यामुळे होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात। आहाराचा विचार करता दूध पिणं आणि कॅल्शियम असलेल्या पदार्थांचं सेवन करणं हा एक उत्तम उपाय ठरू शकतो। किमान दिवसातून एकदा तरी 1 कपभर दूध पिण्याची सवय लावावी तर हा त्रास आपण टाळू शकतो। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हा त्रास जर बंद होतच नसेल तर मग तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन एकदा चेकअप करायचं आहे। डॉक्टर तुम्हाला पायांना गोळे येण्याचं कारण सांगतील आणि त्यानुसार ते तुम्हाला उपचारही देतील। नंबर 2, सतत पायात गोळे येण्याची तक्रार असेल तर त्यांनी उठल्याबरोबर स्नायूंचं स्ट्रेचिंग व्यायाम करायला हवं, त्यामुळे स्नायू लवचिक राहतात। नंबर 3, पोटरीत जिथे गोळा येतो तिथे बोटांनी गोल गोल चोळावं, मसाज करावा, आणि तो नुसता कोरडा मसाज न करता घरात जे जेल उपलब्ध असेल किंवा कोणती क्रीम असेल किंवा मग खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता। यामुळे काय होईल, तुमच्या वेदना कमी होतील आणि स्नायू जे आहेत ते पूर्वस्थितीला येतील। तुमच्या पायांना सुद्धा यामुळे खूप जास्त आराम मिळेल। रात्री झोपण्यापूर्वी जिथे गोळा येतो तिथे तुम्ही बोटांनी हा जो मसाज आहे तो करू शकता। हळूहळू तुम्हाला नक्की आराम मिळेल। नंबर 4, पायात गोळे येऊन गेल्यावरती जर खूप जास्त त्रास होत असेल किंवा खूप दिवस पायात वेदना होत असतील तर टॉवेल गरम पाण्यात लपेटून तो कडकडीत पिळून पायाला लपेटून ठेवावा। बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की पायांना गोळे येतात। पायांना गोळे ज्या वेळेस येतात त्यावेळेस तीव्र वेदना होतातच, पण गोळा निघून गेल्यावरती सुद्धा पाय खूप जास्त दुखतात आणि त्या जागी खूप जास्त वेदना होतात। काही जणांना चालायला सुद्धा यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो। त्यावर उपाय म्हणून तुम्ही टॉवेल गरम पाण्यात टाकून तो कडकडीत पिळून मग पायाला लपेटून ठेवू शकतात। पायात गोळे येणं हे शरीरातील वात वाढण्याचंही लक्षण असतं, त्यामुळे वात कमी होण्यासाठी उष्ण उपाय केले तर वात लवकर नियंत्रित होतो आणि वेदना सुद्धा कमी होतात। नंबर 5, ज्यांना सतत पायात गोळे येण्याची प्रवृत्ती आहे त्यांनी रात्री झोपल्यावर आधी गुडघ्याच्या खाली उशी ठेवावी। साधारण 10 ते 15 मिनिटं त्या उशीवर पाय सरळ ठेवून पाठीवरती झोपावं। झोप लागण्याआधी ही उशी काढून टाकावी। यामुळे पायात गोळे येण्याचं प्रमाण कमी होतं। त्यामुळे तुम्हाला जर गोळे सतत येत असतील तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता। हळूहळू तुम्हाला नक्की फरक जाणवेल। नंबर 6, उंच टाचेच्या सँडल्स वापरणं बंद करा। विशेषतः ज्यांना फ्लॅट फूट्स आहेत त्यांनी हे करणं टाळायला हवं। पायात गोळे येण्याचा ज्यांना प्रॉब्लेम असतो त्यांच्यासाठी विशिष्ट प्रकारचे सँडल्स अवेलेबल आहेत ऑलरेडी मार्केटमध्ये, तर ते सँडल्स तुम्ही विकत घेऊ शकता। यामुळे काय होतं, चालताना पोटरीवर अनावश्यक ताण येत नाही, सहज बॅलन्स साधला जातो, ज्यामुळे गोळे येण्याचा त्रास होत नाही। मुलींना हा जास्त प्रमाणात त्रास होतो कारण मुली उंच टाचेच्या चपला घालतात, ज्यामुळे पायांवरती अनावश्यक ताण येतो, ज्यामुळे गोळे होण्याचा त्रास होऊ शकतो। अशा प्रकारे पायांमध्ये जर सतत गोळे येत असतील तर त्यावर नेमके उपाय काय करावेत हे आज आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।